नाही आता एक्झॅक्टली रिझल्ट काय लागले, कारण 10ला काउंटिंग चालू झालं होतं आणि थोड्याच वेळात 10 वाजून गेल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये आलो, त्यामुळे मी त्या बाबतीतली माहिती घेतलेली नाही. पण शेवटी जे इलेक्शन होत असतं ते एका विशिष्ट वेगळ्या वेगळ्या चिन्हांवर होत असतं. कुठलाही पक्ष त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व तसा नसतो. काही ठिकाणीच भाजप विरुद्ध हा पक्ष तो पक्ष असं कुठेतरी होत असतं. त्यामुळे आज इथं सांगणं फार अवघड आहे, कारण माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा अशा काही ग्रामपंचायती आहेत की ज्याच्यामध्ये मिक्स असे उमेदवार आहेत. काही आमचेच उमेदवार पलीकडे आहेत, इकडे आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतबद्दल बोललं नाही, पण जे काही काटेवाडीच्या बाबतीत झालं असं आम्हाला कळतंय. काही लोकांचा असं म्हणणं आहे की पैशाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला असं दिसतंय त्याच्यामध्ये, आणि ते बोलणारे भाजपचेच लोक होतं असंही कुठंतरी जाणवतंय. त्यामुळे अशा पद्धतीने ग्रामपंचायत लेवलला जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होत असेल तर ते योग्य नाही. त्यामुळे ही काही शक्ती आहे. मला लोकांना विनंती करायची की पैशाच्या नादी लागून जर मतदान झालं तर उद्या जाऊन आपली कामं ही होत नसतात. याची दक्षता ग्रामपंचायतला घेतली पाहिजे, जिल्हा परिषदला, आमदारकीला, आणि आता तर लोकसभा येते त्या बाबतीत तर नक्कीच घ्या. एवढंच मी इथं विनंती करतो. लावले का तुमचं काय? खूप कमी दिलं नाही मी पहिला प्रश्न आवाज रिझल्ट काय लागले? कुठल्या भागात? कोकणात जास्त होतं, कोकण आणि विदर्भ. सांगा ना, आता 1-2 तासात काय? कोण राहिले का? कोणाचं काय राहिलंय का इथं? अण्णा तुम्हाला प्रेम आहे. नाही ठीक आहे. आता घ्या काय ते ग्रामपंचायती काटेवाडी काय कोणाला माहिती प्रश्न विचारतो मी. ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. आतापर्यंत निकालामध्ये अजितदादा गटाला थोडं जास्त काठेवाडीचा एक तर आता फक्त सुरुवात झालेली आहे. पुढे जाऊन आता फक्त सुरुवात झालेली आहे. पुढे आपल्याला बघावं लागेल की कशा पद्धतीने निकाल लागतात. आणि दुसरा मुद्दा, पूर्वी सुद्धा ज्या काही ग्रामपंचायत झाल्या असतील, आत्ताही ज्या झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये कुठेही पक्षाच्या नावावर, पक्षाच्या चिन्हावर ते इलेक्शन होत नसतं. ग्रामपंचायतीचे विषय फार वेगळे असतात, गट फार वेगळे असतात. त्याच्यामध्ये अनेक पक्षांची लोक एकत्रित येऊन सुद्धा ते लढत असतात. त्यामुळे याच्यावर जर कोणी आपली पाठ थोपटून घेत असतील तर ते योग्य नाही. राहिला प्रश्न काही ठराविक ग्रामपंचायतीचा, तिथं असणारे जे विरोधात जे नेते, ते सर्व लोक जे काय बोलतायत की पैशाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला असं कळतंय. आणि अशा पद्धतीने पैशाचा वापर एवढा मोठ्या प्रमाणात होत असेल तर मग ही गोष्ट योग्य नाही. आणि ग्रामपंचायतीलाच एवढा पक्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा दिला जात असेल तर उद्या आमदारकीला, खासदारकीला काय होईल याचा एक अंदाज काही प्रमाणात आपल्या सर्वांना आलेला आहे. अजित पवारांचं पूर्ण बारामती तालुक्यामध्ये वर्चस्व आहे जवळपास पूर्ण झाले, कारण 9-9:30ला मतमोजणी झालेली होती. पण ते वर्चस्व शेवटी तुम्ही सगळे आरोप जरी केले असते, तुम्ही तुमचा दावा जरी करत असाल तरी पण अजित पवारांचं वर्चस्व हे सिद्ध होतंय ना. नाही, ग्रामपंचायतीवर कोणाचंही वर्चस्व तसं आहे हे सिद्ध होत नसतं. तुम्ही जर बघितलं तर शेवटी जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होईल आणि विधानसभेचं इलेक्शन होईल याच्यावरूनच काही गोष्टी आपल्याला कळतील. राहिला प्रश्न ग्रामपंचायतीचा, आणि एखाद्या तालुक्यामध्ये एखादा नेता जर खूपच चांगला असेल आणि तो जर सत्तेत असेल
तर काही लेवलला तर असंही आहे की ग्रामपंचायतमध्ये कोणी किती मतदान कुठल्या बाजूला केलं याचाही काही प्रमाणात अंदाजा लागू शकतो. त्यामुळे काही लोक भीतीपोटी असेल आणि काही ग्रामपंचायतीमध्ये बारामती नाही पण इतर कुठं पैशाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात झाला हेही आहे. त्यामुळे जेव्हा आमदारकी येईल आणि लोकसभेचं इलेक्शन असेल तेव्हाच काही गोष्टी आपल्याला कळतील लोकांच्या मनामध्ये खरं काय आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर जर आपण गणितं लावायला लागलो तर ते योग्य नाही, कारण की ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला कुठेही योग्य असा पार्टीचा अंदाज हा येत नसतो. महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा तुमच्याच सरकारच्या वतीनं सगळ्याच पक्षांनी महाविकास आघाडीला इतके मिळाले, युतीला इतके मिळाले, आम्ही राज्यात पहिले ग्रामपंचायत सगळ्यात जास्त जागा आम्ही असे दावे केलेले होते. हे विसरून चालणार नाही ना. नाही, त्यावेळेस मी सुद्धा हेच बोललो होतो की ग्रामपंचायतीमध्ये कधीही कुठलाही दावा आपल्याला करता येत नसतो. चिन्ह हा फार वेगळे असतात. गाव लेवलला आपण खोलात जर गेला तर 20-20 वर्षापूर्वीची भांडणं सुद्धा त्या इलेक्शनला तिथे निघत असतात. आणि अशा लेवलला जाऊन तुम्ही ग्रामपंचायतीचाच जर आकडा घेऊन उद्या काय होईल याचे जर तोकटाळे लावत असतील तर सत्तेतल्या लोकांनी ते करावं. त्याच्यामध्ये त्यांनी दिवाळी सुद्धा व्यक्तिगत मोठी साजरी करावी, पण लोकसभा आणि विधानसभाला काय होईल याचा अंदाज कदाचित त्यांना नसेल. लोकांच्या मनामध्ये जे आहे की राज्य पातळीवर काय पद्धतीने सरकार असावं आणि लोकसभेत काय असावं हे निर्णय त्यावेळेस लोक त्या इलेक्शनमध्ये घेतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो. काठेवाडीमध्ये पैशाचा वापर भरपूर झाला असं तुम्ही म्हटलंय. असं मी म्हणलो नाही, तिथं असणारे भाजपचे काही लोक आहेत त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे. तेवढंच वक्तव्य मी कुठंतरी ऐकलं, पण बाकी काही खोलात मी जात नाही. आणि तुम्ही व्यक्तिगत मला विचारलं तर ग्रामपंचायत लेवलला इलेक्शन हे आम्ही कधीही लक्ष देत नसतो. न दादा देतात, न पवारसाहेब देतात, न मी देतो, न सुप्रियाताई देतात. कारण का शेवटी ते कार्यकर्त्यांचं अंतर्गत असणारा विषय असतो. कार्यकर्ते आम्हाला इथं येऊन एवढंच बोलतात की आमच्या लेवलचा विषय आहे, तुमच्या इलेक्शनला आम्ही तुमच्या बरोबर असो, पण गाव पातळीवर आमचे वाद वेगळे असतात, त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालू नका. हेच कार्यकर्त्यांचं म्हणणं असेल तर आम्ही कधीही ग्रामपंचायतला लक्ष घातलेलं नाही. न दादांनी ग्रामपंचायतमध्ये बारामतीमध्ये लक्ष घातलं असावं असं मला वाटतं. निकालावरून विधानसभा आणि लोकसभेचे असे इंडिकेशन्स दिसतात की सगळं माप जे आहे जुळतं लोकांचं, तर ते महायुतीला जाताना दिसतंय. म्हणजे विधानसभेला आणि लोकसभेला त्यांचे उमेदवार जास्त निवडून येतील असं याच्यावरून अंदाज बांधता येऊ शकतो. नाही, अंदाज तसा बांधायचा असेल जे सत्तेत आहेत त्यांनी त्याच्यावरच कुठंतरी मला असं वाटतं की एक पार्टी द्यावी, एन्जॉय करावं आणि दिवाळी मोठी साजरी करावी. आम्ही आमच्या लेवलवर लोकांना विश्वासात घेऊन आज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे, आरोग्याची परिस्थिती काय, शेतकऱ्यांची परिस्थिती काय, जर तुम्ही दुष्काळ जाहीर करत असताना फक्त 40च तालुक्यामध्ये करत असाल आणि दुर्दैवाने त्याच्या खोलामध्ये गेला तर 95% जे तालुके आहेत ते फक्त सत्तेत असणाऱ्या लोकांचेच जर तालुके असतील तर बाकीच्या तालुक्यांनी तुमचं काय बिघडवलं आहे, बाकीच्या जिल्ह्यांनी तुमचं काय बिघडवलं आहे त्याच्यावर आज कुणी चर्चा करायला तयार नाही. त्याच्याचबरोबर इन्शुरन्स जो विम्याचा पैसा हा आपल्याकडे यायला पाहिजे तो अजून कुठेही आलेला नाही. काही ठराविक जिल्ह्यात द्यायला सुरुवात झाली असं कळतंय, पण मग हे सगळे मुद्दे आहेत. स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाही, मुलांचे विषय आहेत, बरेच काय आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना जेव्हा लोकसभा आणि विधानसभा होईल तेव्हाच काही अंदाज येईल. पण ज्याला कोणाला याच्यावर कुठेतरी विधान करायचं असेल नाहीतर कुठेही जर जल्लोष करायचा असेल तो त्यांचा विषय आहे. आमदार साहेब, पैशाच्या वापरावर प्रेस करताय तुम्ही. विधानसभा ग्रामपंचायतीमध्ये इतक्या पैशाचा वापर होत असेल तर लोकसभा विधानसभेमध्ये किती होईल असं तुम्ही बोललात, तर हा सवाल अजित पवारांना विचारताय का? कुठला ग्रामपंचायतचा जो विषय आहे त्याच्यावरनं काठेवाडीमध्ये एका भाजपच्या नेत्याली केलेलं वक्तव्य त्याच्यावर मी बोललो होतो. पण हेही सांगितलं की पवार कुटुंबातले कुणीही व्यक्ती ही ग्रामपंचायतमध्ये लक्ष घालत नाही, पण जर ग्रामपंचायतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर हा केला जात असेल तर मग ते खरंच योग्य नाही असं वाटतं. पार्टीकडनं पैसे दिले जात असावेत, नाहीतर काही लोकांनी जमिनी विकून सुद्धा इलेक्शन तिथं लढलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाला जर कोणी अडचणीत पाडत असेल त्याच्यावर इलेक्शन लढत असेल तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. पण पार्टीकडनं जर मोठ्या प्रमाणात निधीचा वाटप केलं जात असेल तर ते लोकशाहीला योग्य नाही असं वाटतं. म्हणजे हे पैशाचं वाटप भाजप करतंय असं म्हणणं आहे का थेट? मी कुठेही भाजपचा मुद्दा इथं घेतलेला नाही, मी पक्षाचा मुद्दा घेतलेला आहे. ज्या कुठल्या पक्षाने जर ग्रामपंचायत लेवलला एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला असेल तर ते लोकशाहीला योग्य नाही. आणि ही सवय जर उद्या आमदारकीला आणि लोकसभेला जर लागली तर मग सामान्य कुटुंबातून नाही तर लोकांचे विषय मांडणारी लोक कधीच निवडून येणार नाही.
पण शेवटी जेव्हा लोकसभा आणि विधानसभा येते तेव्हा लोक व्यापक मोठा असा विचार करत असतात आणि त्या हेतातून ग्रामपंचायतीवर आपण गणित लावण्यापेक्षा लोकांच्या भावना, लोकांच्या अडचणी काय त्याच्यावर एक गणित लावून उद्या काय होईल याचा एक अंदाज आपण सर्वजण बांधू शकतो. प्रकाश सोळंके यांना काही 2 दिवसापूर्वी ते भेटून गेले आणि आज संदीप क्षीरसागर यांना तुम्ही घेऊन आलात होते तर जाळपोळ झाल्यानंतर यांच्याकडून असा प्रत्यारोप स्वरूप आहे की या आंदोलनाच्या पाठीमागून काही लोकांनी राजकीय सूड उगवण्याचं काम केलं. संदीप भाई यांना मी आणलं नव्हतं, ते स्वतः इथं आलेले आहेत, भेटण्यासाठी आलेले आहेत. आमचे सर्व पदाधिकारी इथं आज आलेले आहेत आणि आज चर्चा करत असताना त्या बाबतीत चर्चा झाली. कारण की पत्रकारांनी तिथं मला प्रश्न विचारला होता. कारण का आमच्या सगळ्यांचं एकच मत आहे की जे आंदोलन करणारे होते नाही तर उपोषण करणारे होते ते या जाळपोळीमध्ये कुठेही नाहीत. मग जाळपोळीमध्ये कोण होतं हे कुठेतरी आपल्याला शोधावं लागेल. आणि शेवटी जाळपोळ एखाद्या जिल्ह्यामध्ये जर होत असेल, ठराविक लोकांवरच होत असेल आणि ठराविक लोकांवर होत नसेल तर त्याच्यावरनं काय संदेश देण्याचा प्रयत्न काही लोक करतायत याची शहानिशा ही नक्कीच आपण केली गेली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर समाजमध्ये वाद निर्माण करणारे जर काही लोक असतील त्याच्या मागे शक्ती कुठली याचाही कुठेतरी अभ्यास करण्याची जरूरत आहे. एवढ्या शांततेत सगळ्या गोष्टी होत असताना अचानकच जाळपोळ जर झाली, ते सुद्धा कुटुंब घरामध्ये असताना सुद्धा जर जाळपोळ झाली असेल तर नक्कीच याच्या खोलात जाऊन कोण याच्या मागे याचा एक अभ्यास करण्याची जरूरत आहे आणि कारवाई सुद्धा जर काही सापडलं तर त्याच्यावर झाली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. शिंदे समिती जसं जसं कुणब्यांच्या नोंदी वाढत चाललेल्या आहेत, कुणब्यांच्या नोंदी आढळत आहेत, तसं शरद पवार छगन भुजबळ आता अस्वस्थ होत चाललेले आहेत. कारण मराठा समाज कुणब्यांची नोंद जास्त वाढत चाललेली आहे आणि त्यांच्या निराशातूनच एक क्लिप आपण म्हणतो, ऑडिओ क्लिप जो सतत आम्ही प्रश्न विचारतो. 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते अशी ती क्लिप आहे असं एक तर कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होणार नाही अशी भूमिका सगळ्यांचीच आहे, आमची सुद्धा आहे. अशा परिस्थितीमध्ये जर कुणी नेता जर अशा पद्धतीने काय करत असेल तर ते योग्य नाही. पण शेवटी जी क्लिप आहे ती खरी आहे का याचाही अभ्यास झाला पाहिजे. त्यांनी कबूल केला असेल तर मग अशा पद्धतीने जर कोणी बोलत असेल तर मग सरळ समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि त्याच्याच बरोबर एक तुम्हाला सांगतो, अशा पद्धतीने जेव्हा काही लोक वाद निर्माण करत असतात त्याचा राजकीय फायदा काही ठराविक नेत्यांनाच होतो, सामान्य लोकांना कधी होत नसतो. त्यामुळे सामान्य लोकांचं मत काय, सामान्य लोकांच्या हितासाठी काय हे सुद्धा जाणून घेऊन सरकारने जी कमिटी फॉर्म केलेली आहे त्याच्यात अनेक वेळा अनेक नेते इतरही पक्षाचे सर्वजण मिळून त्याच्यात चर्चा करत असतात. त्यामुळे सगळ्यांनी समावेशक चर्चा करून कुठेही काय चुकीचं होणार नाही या महाराष्ट्रामध्ये याची दक्षता ही सगळ्यांनीच घेतली पाहिजे. मराठवाड्यामध्ये फक्त 1.25 कोटी मराठ्यांचं संरक्षण झालं, जवळपास 11 ते 12 हजार नोंदी सापडलेल्या. आता संबंध महाराष्ट्रासाठी व्याप्ती वाढवलेली. मला वाटतं की हा आकडा फार वर जाईल. नाही, याच्यामध्ये आता तुम्हाला सर्वेक्षण करणारी जी टीम असेल नाहीतर त्याच्यामध्ये असणारं जे काही मनुष्यबळ आहे हे आपल्याला कसं वाढवता येईल. कारण 2 महिने हातामध्ये आहेत आणि 2 महिन्यामध्ये जेवढं जास्त काम सुरुवातीच्या काळामध्ये होईल त्याच्यातूनच काही गोष्टी आपल्याला कळतील. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना लॉंग टर्मसाठी सुद्धा जर आपल्याला जातीनिहाय जनगणना करता आली तर त्याचा एक फायदा लॉंग टर्मसाठी होऊ शकतो. पण त्याला थोडासा वेळ जास्त लागतो. तुर्तास जी काही समिती करत आहे ते फक्त स्पीडली व्हावं आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर या 2 महिन्यामध्ये काहीतरी मार्ग निघावा अशीच भूमिका सगळ्यांची आहे. नोंदी आढळतील जास्त वाढलेल्या, नोंदी आढळतील जास्त. नाही, आता शेवटी ज्या खऱ्या नोंदी असतील नाहीतर खऱ्या अर्थाने त्यांना तो दाखला मिळू शकतो तसं असेल तर त्या नोंदी वाढतच जातील. भुजबळ साहेबांनी रेकॉर्डिंगवर बोलताना सांगितलं की आमदारांची घरं जाळली जात, ओबीसीच्या जाळली जात आहेत, त्याच्यावरती बोललं पाहिजे, उघडपणे स्पष्टपणे बोललं पाहिजे. आता ज्या लोकांची घरं जाळली गेली ते लोक स्वतःहून बोलत आहेत की याच्यामध्ये कुठेही मराठा समाजाची लोक नाहीत, याच्यामध्ये कुणीही सामान्य कुटुंबाची लोक नाहीत, जे कुणी आहेत त्याच्या मागे वेगळ्या पद्धतीची ताकद असावी असेच आता ते नेते बोलत आहेत ज्यांची घरं जाळली. ओबीसी नेते असले तरी त्यांची भूमिका काय की समाजामध्ये वाद निर्माण झाला नाही पाहिजे. आणि काही लोकांचं असं मत आहे की वाद निर्माण झाला पाहिजे कारण येणाऱ्या लोकसभेला त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. अशी जर भूमिका काही नेते घेत असतील तर नक्कीच यामध्ये खोलात जाऊन अशा पद्धतीने वाद कुणी निर्माण करत असेल तर त्या बाबतीत कडक कारवाई ही सरकारकडनं सुद्धा घेतली पाहिजे, नाही तर त्यांच्या प्रमुख नेत्यांनी सुद्धा त्या बाबतीतली कारवाई घेतली पाहिजे. पण ज्यांची घरं जाळली त्यांनी अशी कुठेही जातीय द्वेषाची भूमिका त्या लोकांनी तरी घेतलेली मी बघितलेली नाही. ते पुढे बोलताना असं देखील म्हणा, इतर जे समाजाबद्दल बोलू शकतात, मग मी माझ्या ओबीसी समाजाबद्दल जे समाज आहे त्यांना आव्हान करू शकतो, मी त्यांच्याबद्दल
भूमिका मांडू शकतो, म्हणून मी तसं बोललो. नाही, आता तुम्ही जर एखाद्या शाळेत जाणाऱ्या मुलाला जर म्हणत असाल की बाबा अभ्यास करा, आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा, हे काही प्रमाणात आपण समजू शकतो. जर एखाद्या व्यक्ती म्हणत असेल तू नाही अभ्यास केला तरी चालेल पण मग दुसऱ्याला सुद्धा करून देऊ नको, अशा पद्धतीचं वक्तव्य योग्य नाही ना. करत असताना कुठल्याही समाजामध्ये वक्तव्य करत असताना समजून सांगणं, चर्चा घडून आणणं हे जास्त महत्वाचं आहे. की उगाचच बुलडोजर चालवा, हे करा ते करा, हे कोणालाही परवडणारं नाही. कारण शेवटी जेव्हा समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होतो तेव्हा गरिबाचंच गळ जळतं, गरिबाच्याच पोराचं डोकं फुटतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी मनामध्ये घेतल्या पाहिजे आणि जे कोणी वक्तव्य करत आहेत त्यातून त्यांचा राजकीय कुठला फायदा आहे का याचा एक अभ्यास सर्व समाजाच्या लोकांनी करावा आणि मग स्वतःची भूमिका तिथे घ्यावी. कराड साहेबांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे. असं कळतंय की भाजपकडनं लोकसभेचे उमेदवार हे कदाचित कराड साहेब असतील आणि कराड साहेबांना असं वाटत असावं की बागेश्वर बाबांना महाराष्ट्रामध्ये आणून छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये आणून एखादा कार्यक्रम घेतला तर कदाचित येत्या लोकसभेला त्यांचा त्या बागेश्वर बाबाचा फायदा हा आपल्याला होऊ शकतो असं कदाचित त्यांना वाटत असावं. पण मला एकच सांगायचं आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि मराठवाड्याच्या बाबतीत बोलत असताना नेहमी सुरुवातीचं वाक्य आपलं सगळ्यांचं हेच असतं ही भूमी मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये असा एक बाबा जर इथे येत असेल ज्यांनी संत तुकोबरायांच्या बद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन वक्तव्य केलं असेल आणि ते लोक तर स्वीकारत नाहीच पण नेते कसे स्वीकारतात असा एक कुठंतरी प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. आणि अशा परिस्थितीमध्ये तुकोबरायांच्या विरोधात बोललेला एखाद्या बाबाला जर या शहरामध्ये आणलं जात असेल आणि त्याचा मोठा कार्यक्रम राजकीय हेतूतून ते घेत असतील तर त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो, पूर्वीही केला होता. या बाबतीतली दक्षता ही लोकांनी सुद्धा घेतली पाहिजे. जर अशा परिस्थितीमध्ये संतांच्या विरोधात बोलणारे बाबा जर इथे येत असतील नाही तर या महाराष्ट्रामध्ये येत असतील आणि त्याच्यात लोकांकडनं जर प्रतिसाद त्याला चांगला मिळत असेल तर कदाचित येत्या काळामध्ये अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे या बाबतीतली दक्षता ही सगळ्यांनीच घेतली पाहिजे असं माझ्यासारख्याला तरी वाटतं. निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी अशा बाबांचा खरंच काय उपयोग होतो का? मत परिवर्तन होतं या कार्यक्रमात? लोक तिथे येतात, गर्दी करतात आणि मग तिथे जो उमेदवार इच्छुक असतो तो तिथं उभा राहिल्यानंतर त्या उमेदवाराला असं वाटतं की कदाचित ही सगळी मतं आपल्याला मिळतील असं काही लोकांना वाटत असेल. पण एक आहे की ही प्रथा महाराष्ट्रामध्ये नव्हती, ही प्रथा मध्य प्रदेशमध्ये होती, ही प्रथा UP-मध्ये आहे, ही प्रथा इतरही कुठल्या राज्यांमध्ये हरियाणामध्ये आहे पण ही प्रथा महाराष्ट्रामध्ये नव्हती. पण आता जर आपण बघितलं तर पिंपरी चिंचवडला अशा पद्धतीने कार्यक्रम झाले, आता छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये असे कार्यक्रम तिथं होत आहेत. तर मग कुठंतरी एक नवीन प्रथा जी मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये जी पूर्वीपासून चालू आहे ती आता महाराष्ट्रामध्ये आणली जाते. त्याचं एक आहे की कसं आहे महाराष्ट्र याच्यापूर्वी विकासावर राजकारण केलं जात होतं, लोकांना हाताला काम मिळायचं, शिक्षण व्यवस्थित व्हायचं आणि तशा पद्धतीची सुविधा ही इतर राज्यामध्ये नव्हती. पण आज जर परिस्थिती बघितलं तर आपल्याकडे विकास कमी व्हायला लागला आहे म्हणून आता ह्या नवीन ट्रेंड राजकीय दृष्टिकोनातून आता सुरू झालेले आहेत. त्यामुळे मला एकच आहे की आध्यात्मिक धार्मिक आणि जो काही विषय असतो तो आपला व्यक्तिगत विषय असतो, त्यात राजकारण कुणी आणू नये. पण जी काही इतर ठिकाणची प्रथा आहे ती जर आपल्या राज्यात येत असेल लोकप्रतिसाद असेल तोही मुद्दा महत्त्वाचा असला तरी विकासावर लक्ष देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे असं नागरिकांनाही सांगतो, विनंती करतो आणि नेत्यांना सुद्धा विनंती करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.